नमस्कार. श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज या व्हिडिओद्वारे आपण आंब्याच्या झाडाची ग्राफ्टिंग कशी करायची हे बघणार आहोत. सर्वप्रथम एक निरोगी आंब्याच्या झाडाची फांदी म्हणजे सायन निवडावे. सायन निवडल्यावर त्यावरील सर्व पाने कात्री किंवा सिकेटरच्या साहाय्याने कापून घ्यावी व ती फांदी 10 ते 11 दिवसांसाठी तशीच ठेवावी. सायन निवडताना घ्यावयाची काळजी म्हणजे सायन हे निरोगी झाडाचे असावे व ते रूटस्टॉकच्या मापाचे असावे याची काळजी घ्यावी. निवडलेले सायन हे सिकेटरच्या सहाय्याने 10 ते 12 दिवसांनंतर कट करून आणावे. त्यानंतर सिलेक्ट केलेले रूटस्टॉक वरच्या बाजूने सिकेटरच्या सहाय्याने कट करून घ्यावे व त्यात व्हर्टिकली डाऊनवर्ड डीप व्ही कट मारावा. त्यानंतर सिलेक्ट केलेले सायन हे स्लॅन्टिंग कट करावे व त्यानंतर ते डीप व्ही शेपमध्ये इन्सर्ट करावे. यापुढे रूटस्टॉकमध्ये इन्सर्ट केलेले सायन हे ग्राफ्टिंग टेपच्या सहाय्याने पॅक करून घ्यावे. रूटस्टॉक व सायन पॅक केल्यानंतर पॉलिथिन बॅगचा वापर करून आपण त्याची बॅगिंग करावी व ते सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यावे. ग्राफ्टिंग केलेल्या झाडात पुढील 1 ते 2 दिवसामध्ये बॅगेमध्ये मॉइश्चर निर्माण होते व पुढील 15 ते 20 दिवसात त्याला पालवी फुटून ते महिनाभरात लागवडी योग्य होते. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.